नेक्स्ट चॅप्टर आहे बघा, मॅनेजिंग इनपुट अँड आउटपुट और फॉर्मॅटिंग इनपुट अँड आउटपुट. आता मॅनेजिंग इनपुट अँड आउटपुट. इनपुट मीन्स व्हॉट? आपण जो डेटा रीड करतो. इनपुट मीन्स काय? जो डेटा आपण रीड करतो किंवा आपण म्हणू शकतो स्कॅन करतो त्याला इनपुट म्हणतात. आणि आउटपुट मीन्स व्हॉट? जे आपण प्रिंट करतो स्क्रीनवरती, आउटपुट स्क्रीनवरती जे प्रिंट करतो तर त्याला काय म्हणतात? आउटपुट. ओके, जे प्रिंट करतो आपण, जो आपला फायनल रिझल्ट असतो, जे आपल्याला कन्सोल वरती दिसतं. कन्सोल मीन्स व्हॉट? युअर आउटपुट स्क्रीन, तर त्याला म्हणतात आउटपुट. ठीक आहे, तर त्या इनपुट आणि आउटपुटला मॅनेज करायचं किंवा त्याच्यावरती फॉर्मॅटिंग करायचं. ठीक आहे, जसं नोटपॅड मध्ये आपण टेक्स्टला ते टेक्स्टची साईज वाढवतो किंवा जे डिफरंट फॉर्मॅटिंग करतो, साईज कमी करतो, बोल्ड करतो, इटॅलिक करतो, तर ते नोटपॅडचे रिलेटेड फॉर्मॅटिंग झालं. आता आपल्या प्रोग्रामिंग C++ मध्ये फॉर्मॅटिंग कसं होतं? तर फॉर्मॅटिंग ऍक्च्युअली फक्त आउटपुटलाच होतं. ठीक आहे, इनपुटला होत नाही. जेव्हा आपण फॉर्मॅटिंग बघणार तेव्हा ते फक्त आउटपुटलाच बघणार आहे. जरी तुम्हाला पॉइंट असा असेल फॉर्मॅटिंग इनपुट अँड आउटपुट, तरी सुद्धा फॉर्मॅटिंग हे आउटपुटलाच असणार आहे. फक्त आपण जेव्हा व्हॅल्यू रीड करतो त्याला कधीच आपण फॉर्मॅट करू शकत नाही, बिकॉज आपण व्हॅल्यू इंटिजर रीड करतो, कॅरेक्टर करतो, डबल करतो, फ्लोट करतो. तर व्हॅल्यू ज्या टाईपची आपण स्कॅन करणार आहे सीईननी त्याच टाईपची व्हॅल्यू स्कॅन होणार आहे. त्याच्यावरती काही फॉर्मॅटिंग नाही. फक्त जेव्हा आपण रिझल्ट प्रिंट करतो तेव्हा आपल्याला आउटपुट कसं पाहिजे तर ते फॉर्मॅटिंग आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. ओके, सो आपण सुरुवातीला आपण आतापर्यंत आपण जे इनपुट आणि आउटपुट आहे त्याच्यासाठी आपण दोन फंक्शन्स यूज केलेले आहेत. इनपुट साठी सीइन आणि आउटपुट साठी सी आउट. ओके, तर ते फॉर्मॅटिंग नाहीये. सिंपल आपण सीइन नी व्हॅल्यू घेतो व्हेरिएबलची आणि सी आउट नी आपण डबल कोट मध्ये जो मेसेज टाकेल तो डिस्प्ले करतो किंवा व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करतो. फॉर एक्झाम्पल इंट ए, देन सीइन ए व्हॅल्यू घेतली. ओके, आणि सी आउट नी व्हॅल्यू डिस्प्ले करली. तर इथं काय आपण फॉर्मॅटिंग ह्या ए वरती करत नाही. तर आपण जो पहिला पॉइंट करणार आहे तो आहे अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट. म्हणजे इनपुटला तर फॉर्मॅट करतच नाही, पण आउटपुटला सुद्धा आपण असे फंक्शन बघणार आहे ज्याच्यामध्ये आपण आउटपुटला फॉर्मॅट नाही करू शकत. जस्ट आपण जे डिस्प्ले करणार, मेसेज देणार आहे डबल कोट मध्ये तोच फक्त डिस्प्ले करणार आहे. आपण त्याला स्टार ऍड नाही करू शकत, म्हणजे एक वेगळ्या टाईपचं फॉर्मॅटिंग करू शकत नाही. ते आपल्या जेव्हा फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट सेक्शन येईल तेव्हा तुम्हाला ते कळेलच. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट मध्ये आपण फंक्शन्स बघितलेले आहेत आतापर्यंत सीपीपी मध्ये, सीइन अँड सी आउट. ओके, सो सीइन ने आपण काय करतो? डेटा रीड करतो. जो डेटा आपण एंटर करतो दॅट व्हॅल्यू विल बी स्टोअर इन अ व्हेरिएबल. ओके, आणि ते काय करतो? आपण डेटा प्रिंट करतो. ओके, त्याच्यानंतर जर फ्लोट असेल तर सेमच आहे. सीइन नी व्हॅल्यू स्कॅन करणार अँड सी आउट नी व्हॅल्यू प्रिंट करणार. ओके, नाउ कॅरेक्टर आहे सिंगल कॅरेक्टर. ओके, सो सीइन नी व्हॅल्यू रीड करणार आणि सी आउट नी व्हॅल्यू डिस्प्ले करणार. ओके, मग ह्याच्यामध्ये काहीच फॉर्मॅटिंग नाही आहे. जे आपण एंटर करणार ते आपल्याला ऍज इट इज दिसणार आहे. आपण स्पेस ऍड नाही करू शकत, आपण स्टार ऍड नाही करू शकत इन बिटवीन वगैरे, त्याला राईट अलाइनमेंट नाही देऊ शकत. बाय डिफॉल्ट हे सगळं कसं डिस्प्ले होतं? ही जर आउटपुट स्क्रीन आहे सीइन, आपण व्हॅल्यू टाकणार, परत डिस्प्ले होणार 10. इथं सीन व्हॅल्यू टाकणार सपोज 3.14, डिस्प्ले पण होणार 3. सगळं लेफ्ट अलाइनमेंट असतं. आपण ह्याला राईट अलाइनमेंट वगैरे देऊ शकत नाही. सो आतापर्यंत आपण जे सीन आणि सी आउट पाहिलेले आहेत दॅट आर द फंक्शन्स अंडर द अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट. ओके, तर हे तर झालं नॉर्मल जे आपण आतापर्यंत बेसिक बघितले आहे ते, हाऊ टू स्कॅन, हाऊ टू रीड अँड हाऊ टू डिस्प्ले द आउटपुट. ओके, नाउ नेक्स्ट आहे फंक्शन्स हे गेट आणि पुट. नेक्स्ट अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट मध्ये सीइन आणि सी आउट झाल्यानंतर नेक्स्ट आहे गेट अँड पुट फंक्शन. गेट अँड पुट फंक्शन. आता बघा, गेट फंक्शन अँड पुट फंक्शन. ओके, आता गेट फंक्शन जे आहे ते फक्त सिंगल कॅरेक्टर रीड करण्यासाठीच आहे. गेट फंक्शन जे आहे ते सिंगल कॅरेक्टर रीड करण्यासाठी आहे. म्हणजेच काय? गेट फंक्शन हे इनपुट घेण्यासाठी आहे, पण इनपुट म्हणजेच काय? रीड करण्यासाठी आहे. बट कोणत्या टाईपची व्हॅल्यू रीड करायची? कॅरेक्टर टाईपची. पुट फंक्शन हे आउटपुट साठी आहे, पण कोणती व्हॅल्यू प्रिंट करायची आहे? ओनली कॅरेक्टर टाईपची. म्हणजेच काय? जर तुम्हाला इंटिजर व्हेरिएबलची व्हॅल्यू जर स्कॅन करायची आहे देन यू कॅनॉट यूज द गेट फंक्शन. और जर इंटिजर व्हॅल्यू जर डिस्प्ले करायची आहे देन यू कॅनॉट यूज द पुट फंक्शन. सेम
if you want to read the value of the get float variable, then you cannot use the get function, and if we want to display the value of the float variable, then also we cannot use the put function. So what is the use of the get function? To read the character value, and what is the use of the put function? To display कॅरेक्टर व्हॅल्यू. ओके, म्हणजे सिंगल कॅरेक्टर जर तुम्हाला गेट करायचं असेल आणि पुट करायचं असेल तर आपण सीन आणि सी आउट नी तर करतोच, बट त्याला और काय सीनच्या ऐवजी तुम्ही गेट यूज करू शकता आणि सी आउटच्या ऐवजी काय यूज करू शकता? पुट यूज करू शकता. ठीक आहे, तर मग आता हे कसं करायचं बघा. गेट फंक्शनचा सिंटॅक्स काय बघा. सपोज गेट फंक्शनचा सिंटॅक्स काय बघा. सपोज एक कॅरेक्टर व्हेरिएबल आहे, तर त्याला मी स्कॅन कसं करणार? ch इज इक्वल टू cin डॉट गेट. आता इथून पुढे लक्षात ठेवायचे, जे आपण फंक्शन बघणार रीड करण्यासाठी म्हणजेच इनपुट घेण्यासाठी, तर ते सगळे cin डॉटने कॉल करायचे, आणि जे आपण प्रिंट करण्यासाठी किंवा आउटपुट साठी यूज करणार ते सगळे सी आउटने यूज करायचे. ओके, सो बघा तुम्ही जी व्हॅल्यू इथे स्कॅन करणार ती ch व्हेरिएबल मध्ये डिस्प्ले करणार. एक तर तुम्ही असं यूज करू शकता किंवा डायरेक्टली cin डॉट गेट आणि ब्रॅकेट मध्ये ch असं टाकू शकता. ओके, म्हणजे हे एक स्टेटमेंट यूज करा किंवा हे यूज करा रीड करण्यासाठी. ठीक आहे, आणि डिस्प्ले करण्यासाठी cout डॉट पुट ch. ह्याच्यासाठी एकच आहे cout डॉट पुट ch. मग ह्यानी पण सेम cin डॉट गेट नी पण सेम फंक्शन होणार जे cin नी होत होतं, आणि cout डॉट पुट नी पण सेम फंक्शन होणार जे cout या स्टेटमेंटने होत होतं. ठीक आहे, आता ह्याच्यासाठीचा प्रोग्राम बघा एक सिंपल. बघा आता याला रन करते आणि मग तुम्हाला प्रोग्राम एक्सप्लेन करते. एंटर एनी कॅरेक्टर. सपोज मी डी टाकलं, देन पुटने काय केलं? व्हॅल्यू डिस्प्ले केली. आता बघा इथे काय? एंटर एनी कॅरेक्टर. आपण मेसेज डिस्प्ले करा. आता हा cout डॉट पुटने मेसेज नाही टाकू शकत, बिकॉज पुट फंक्शन सिंगल कॅरेक्टर साठीच आहे. ओके, सो एंटर एनी कॅरेक्टर डिस्प्ले झालं. नाव आपण गेट फंक्शन यूज केलं cin डॉट गेट ch. जी व्हॅल्यू तुम्ही एंटर करणार दॅट विल बी स्टोअर इन अ ch व्हेरिएबल, आणि मग फक्त ती व्हॅल्यू काय केली? आपण डिस्प्ले केली. ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, नाव नेक्स्ट आहे नेक्स्ट अनफॉर्मॅटेड. म्हणजे अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट मध्ये फर्स्ट आपण बघितलं cin cout, देन सेकंड आपण बघितलं गेट आणि पुट फंक्शन. इट इज यूज टू रीड ओनली अ सिंगल कॅरेक्टर, अँड पुट फंक्शन इज यूज टू डिस्प्ले द सिंगल कॅरेक्टर. आणि नेक्स्ट जे आहे अनफॉर्मॅटेड इनपुट आणि आउटपुट मध्ये आहे गेट लाईन अँड राईट फंक्शन. ओके, आता गेट लाईन आणि राईट हे एक्सप्लेन करण्याच्या आधी तुम्हाला एक प्रोग्राम दाखवते. आपल्याला कॅरेक्टर ॲरे म्हणजे काय? स्ट्रिंग आहे. ओके, सो आपण बघा आता सपोज मी हा एक प्रोग्राम केला. काय केलं? इथे एक कॅरेक्टर ॲरे घेतलेला आहे नेम, देन cout केलं एंटर युअर नेम, देन आपण cin नी नेम एंटर करणार आणि जे व्हॅल्यू एंटर केली दॅट ती डिस्प्ले केलेली. ओके, आता या प्रोग्रामला मी रन करते. देन फर्स्ट इज आउटपुट बघा, मग तुम्हाला गेट लाईन आणि राईट फंक्शनचा डिफरन्स कळेल. ओके, नाव एंटर युअर नेम. मी दीपिका दिलं आणि एंटर की प्रेस केली, तर बरोबर नेम मध्ये व्हॅल्यू गेली दीपिका. ओके, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नाव आता मॅक्स आपण 30 कॅरेक्टर्स टाकू शकतो. ठीक आहे, आता मी परत प्रोग्राम रन केला. आता मी टाकलं दीपिका स्पेस खराडे. ओके, आता बघा तरी पण काय झालं? डिस्प्ले दीपिकाच. ओके, नाव परत एकदा रन करते. दीपिका आणि विदाउट स्पेस खराडे लिहिलं, तर दीपिका खराडे विदाउट स्पेस झालं. ओके, नाव नेक्स्ट. बघा दीपिका स्पेस खराडे अशा व्हॅल्यू दिल्यात अजून, आणि एंटर की प्रेस केली तरी पण काय डिस्प्ले झालं? दीपिका. म्हणजेच काय? cin नी जेव्हा तुम्ही स्ट्रिंग म्हणजेच कॅरेक्टर ॲरे स्कॅन करता तेव्हा तुम्ही एंटर किती पण व्हॅल्यू करू शकता. जोपर्यंत युजर एंटर की प्रेस करत नाही तोपर्यंत यू आर अलाउड टू
एंटर द कॅरेक्टर्स. ओके, ऍज मेनी कॅरेक्टर्स यू वॉन्ट. एंटर युअर नेम डिस्प्ले झालं. देन तुम्ही आता आपण जस्ट काय केलं, एन नंबर ऑफ वर्ड्स टाकले आणि शेवटी काय केलं, एंटर की प्रेस केली. पण डिस्प्ले होताना फक्त काय झालं, फर्स्ट वर्डच. मग सीइन काय करतं, सीइन फंक्शन काय करतं की तुम्हाला अलाउड आहे की तुम्ही किती पण व्हॅल्यू एंटर करा, पण जेव्हा युजर एंटर की प्रेस करेल, ठीक आहे, तेव्हा तो स्टोअर फक्त काय करणार, ह्या व्हेरिएबल मध्ये फर्स्ट स्पेस जोपर्यंत युजर टाकत नाही तेवढाच फक्त फर्स्ट वर्डच फक्त काय करणार, सेव्ह करणार. म्हणजेच बघा की आपण आता इथे काय काय केलेलं आहे बघा. इथे आपण दीपिका स्पेस खराडे स्पेस FR स्पेस आर्य आणि देन मी एंटर की प्रेस केली. ओके, बट फक्त म्हणजे सीन तुम्हाला अलाउड करते की तुम्ही किती व्हॅल्यू टाका, बट जेव्हा तुम्ही एंटर की प्रेस करणार तेव्हा त्या व्हेरिएबल मध्ये तो फक्त काय स्टोअर करणार, जोपर्यंत फर्स्ट स्पेस येत नाही तेवढाच वर्ड. म्हणजेच आपण दुसऱ्या वर्ड मध्ये म्हणू शकतो की फर्स्ट वर्ड फक्त सेव्ह करणार. ओके, मग जर तुम्ही विदाउट स्पेस हे सगळं लिहिलं तर मग ही सगळी व्हॅल्यू सेव्ह होईल. पण जर तुम्ही स्पेस दिलेला असेल तर सीननी फक्त काय होतं, आपण एकच वर्डची स्ट्रिंग काय करू शकतो, स्कॅन करू शकतो. ओके, बट मग जर मला मल्टिपल वर्डची स्ट्रिंग जर स्कॅन करायची असेल देन आय नीड अ गेट लाईन फंक्शन. जसं PIC मध्ये किंवा सी प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला काय होतं, सी प्रोग्रामिंग मध्ये स्कॅनएफचा हा ड्रॉबॅक होता जो आता मी तुम्हाला सीइनचं सांगितलं. जेव्हा आपण स्ट्रिंग स्कॅन करतो मग तो ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी आपण गेट्स फंक्शन बघितलं होतं. तर सेम जो आपला सीइनचा ड्रॉबॅक आहे कशासाठी, स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर ॲरे स्कॅन करण्यासाठी. जो सीइनचा ड्रॉबॅक आहे तो ओव्हरकम करण्यासाठी आपण यूज करणार गेट लाईन फंक्शन. ओके, आणि जो प्रिंट करतो आपण सी आउट, तर सी आउटचा ड्रॉबॅक काय नाहीये. तर इथे काय झालेलं आहे की व्हॅल्यूज नेम मध्ये काय स्टोअर होत होती, फक्त एक वर्ड दॅट इज दीपिका. सो डिस्प्ले पण तेवढाच झाला. ओके, पण आपण मग तो वन वर्ड मल्टिपल वर्ड साठी आपण यूज करणार गेट लाईन. मग मल्टिपल वर्डची व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. मग तुम्ही ती सी आउटने डिस्प्ले करा किंवा राईटने डिस्प्ले करा. म्हणजेच काय, सीइन आणि गेट लाईन मध्ये डिफरन्स आहे पण सी आउट आणि राईट मध्ये नाहीये. फक्त एकच आहे की राईटने तुम्ही पूर्ण स्ट्रिंग नाही, तुम्ही एक एक कॅरेक्टर सुद्धा डिस्प्ले करू शकतात. हे कसं मी तुम्हाला नेक्स्ट प्रोग्राम मध्ये दाखवेल. ठीक आहे, म्हणजेच काय की सीइन आणि गेट लाईन मध्ये डिफरन्स आहे पण सी आउटचा यूज जो आहे तोच राईटचा सुद्धा यूज आहे. ठीक आहे, मग सीइननी काय होतं, फक्त वन वर्डची स्ट्रिंग स्कॅन होती आणि गेट लाईननी वन वर्डची पण होऊ शकते आणि मल्टिपल वर्डची पण होऊ शकते. ठीक आहे, आता गेट लाईन फंक्शन हे रीड करण्यासाठी आहे. सो ते तुम्ही कॉल करायचं युजिंग सीइन, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं. आणि त्याला पास होतं बघा दोन व्हॅल्यू, एक कॅरेक्टर ॲरे पास होतो आणि दुसरी इंटिजर व्हॅल्यू पास होती. ओके, त्याच्यानंतर राईट फंक्शन हे पुट करण्यासाठी आहे. सो सी आउट डॉट राईट, सी आउटने कॉल करणार आणि त्याला पण आपण कॅरेक्टर ॲरे पास करणार. ठीक आहे, आता बघा काय करावं लागेल. सपोज आता मी कॅर नेम 30 लिहिलं. ओके, कॅरेक्टर ॲरे डिस्प्ले केला. नाउ सीन डॉट गेट लाईन आणि ते कॅरेक्टर ॲरे मला पहिले पास करायचे. सो मी इथे पास केला नेम कॉमा 30. मॅक्झिमम तुम्ही किती कॅरेक्टर्स टाकू शकता, त्याच्यापेक्षा कमी टाकले तरी चालेल पण 30 पेक्षा जास्त नाही. तुम्हाला जर मोठी लाईन ऑफ टेक्स्ट टाकायचं आहे तिथे कॅरेक्टरची व्हॅल्यू जास्त द्या. मग आता गेट लाईन फंक्शन काय करेल, जसं सीनने आपण व्हॅल्यू टाकलेलं दीपिका स्पेस खराडे स्पेस FR डॉट आली, तसंच तुम्हाला पण जोपर्यंत युजर एंटर की प्रेस नाही करत तोपर्यंत युजर कॅरेक्टर टाकणार. जेव्हा युजर एंटर की प्रेस करणार तेव्हा ऑल दी वर्ड्स आर स्टोअर इन द कॅरेक्टर ॲरे. आता आपण कॅरेक्टर ॲरेला नेम काय दिलेले, नेम, सो त्याच्यामध्ये स्टोअर होणार. आणि मग सी आउट डॉट राईट, तर राईटला पण काय करायचं आहे बघा, राईटला पण पहिले कॅरेक्टर ॲरेज पास करायचा आहे आणि मी इथं टाकणार सपोज व्हॅल्यू 30. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे तो, हे ह्या साईडचं व्यवस्थित लिहून घ्या जे सांगते मी तसं. आता सपोज इथे सी आउट लिहिलं मी, एंटर युअर नेम किंवा एंटर एनी स्ट्रिंग. तर गेट लाईन फंक्शन सपोज मी स्ट्रिंग टाकली एंटर युअर नेम आणि त्याच्या पुढे मी स्ट्रिंग टाकली एंटर युअर नेमच्या पुढे मी स्ट्रिंग टाकली दीपिका स्पेस खराडे. ओके, तर मॅक्झिमम मी 30 टाकू शकते. ठीक आहे, आणि मी एंटर की प्रेस केली
तर नेम मध्ये ही गेटलाईन फंक्शन काय करतं, मल्टिपल वर्ड करतं. सीन सारखं नाही की फर्स्ट स्पेस आली की फर्स्ट वर्ड फक्त. तर पूर्ण दीपिका खराडे स्टोअर झालं नेम मध्ये. ओके, आता मी राईटला पण काय केले, नेम पास केले पण कॉमा 30 दिलेले, पण ऍक्च्युअली मी स्कॅन किती केले त्या व्हॅल्यू गेटलाईननी 1 2 हे इंडेक्स 0 1 2 3 4 5 स्पेसची एक 6 7 8 9 10 11 12 आणि 13 म्हणजे मी टोटल 14 वर्ड्स केलेले आहेत. ओके, खराडे 14 वर्ड्स केलेले, ठीक आहे, सॉरी 14 कॅरेक्टर्स केलेले आहेत. पण मी सीआउट डॉट राईटला नेम किती पास करते, 30. सो स्पेस डिस्प्ले सगळं होणार दीपिका स्पेस खराडे, पण मी राईटला काय पास केले, 30. मग पुढे असे नल कॅरेक्टर्स येणार, कोणते पण गार्बेज व्हॅल्यू होऊ शकते पुढे अशी अप टू द, म्हणजे पहिले 14 कॅरेक्टर येणार आणि बाकीचे जे किती आहेत 16 म्हणजे 16 कॅरेक्टर सगळे नल कॅरेक्टर येणार. ओके, सो राईट फंक्शनला तुम्हाला काय करावं लागेल की जेवढे कॅरेक्टर तुम्ही रीड केलेले आहे तर गेटलाईनला आपल्याला मॅक्सच द्यायचे, कारण की युजर वरती डिपेंड आहे की त्याला किती व्हॅल्यू एंटर करायचे. पण डिस्प्ले काय की जेवढ्या व्हॅल्यू एंटर करायच्या म्हणजे एवढंच डिस्प्ले झालं पाहिजे, पुढचं गार्बेज नाही. मग त्याच्या अकॉर्डिंगली तर काय द्यायची, लेंथ द्यायची. ओके, आता सपोज मी सीआउट डॉट राईट जर नेम कॉमा 3 दिलं तर मी व्हॅल्यू काय टाकली, दीपिका स्पेस खराडे गेटलाईननी. ओके, पण राईटला काय केले, 30 च्या ऐवजी 3 दिलेलं आहे. मग फक्त पहिले 3 कॅरेक्टर डिस्प्ले करणार DIP. ओके, मग असं तुम्हाला राईट फंक्शनचा एक यूज आहे की तुम्ही एक सिंगल कॅरेक्टर पण यूज करू शकता. आता मी तुम्हाला गेटलाईन आणि राईट मी प्रोग्राम करून दाखवते आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण मग एक फॉर्मॅटिंग घेऊया राईट फंक्शनने. ठीक आहे, प्रोग्राम. आता बघा गेटलाईन, आता इथे मी 30 लिहिते आधी, तर काय येते बघा आउटपुट पहिल्यांदा. आता बघा दीपिका स्पेस खराडे. ओके, तर दीपिका खराडे आणि हे जे पुढे तुम्हाला दिसतंय हे इन बिटवीन स्पेस म्हणजे त्या गार्बेज व्हॅल्यू, टोटली गार्बेज व्हॅल्यू काय घ्यायची आहे टोटली डिपेंड्स ऑन द कंपायलर. ओके, तर हे गार्बेज व्हॅल्यू आले बिकॉज आपण 30 दिले गेटलाईनला, पण आपण त्याच्यापेक्षा कमी पण करू शकतो. ओके, सो मी फक्त 14 कॅरेक्टर केलेले आहेत इन्क्लुडिंग स्पेस दीपिका आणि खराडेच्या इन बिटवीन. ओके, सो डिस्प्ले होताना माझे ते 13-14 कॅरेक्टर्स बरोबर झाले, पण पुढचे जे 16 आहेत बिकॉज मी राईट साठीची स्पेस काय दिलेली आहे, साईज 30 दिलेली, तर ती गार्बेज व्हॅल्यू आली. ओके, आता जर मी इथे बघा 5 दिलं, आता तर बघा पहिले 5 कॅरेक्टर झाले इन्क्लुडिंग स्पेस, AAA स्पेस आणि B. ओके, मग आता ह्याला ऑप्शन काय की मी जेवढी व्हॅल्यू ऍक्च्युअली गार्बेज व्हॅल्यू सोडून व्हॅल्यू आल्या पाहिजे जेवढी मी ओरिजिनल स्ट्रिंग केलेली आहे. मग आपल्याला लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची आपण ऑलरेडी C मध्ये शिकलेलो आहे. लेंथ फंक्शन strlen आणि ब्रॅकेट मध्ये मी टाकलं नेम. तर strlen फंक्शन तुम्हाला काय रिटर्न करतं, इंटिजर व्हॅल्यूज की तुम्ही नेम मध्ये किती व्हॅल्यू स्कॅन केलेली आहे तर तेवढी साईज येणार तिथे पास होणार. ओके, आणि मग तेवढे सगळे कॅरेक्टर्स जेवढे तुम्ही ऍक्च्युअली कॅरेक्टर्स एंटर केलेले आहेत तेवढेच तुम्हाला डिस्प्ले होणार. बघा आता गार्बेज व्हॅल्यू वगैरे काहीच आलेलं नाहीये. ठीक आहे, तर हे झाले तुमचे अनफॉर्मॅटेडचे गेटलाईन, राईट, त्याच्यानंतर गेट, पुट आणि सीन आणि सी आउट. ओके, आता नेक्स्ट अजून एक तुम्हाला राईटचं एक एक्झाम्पल घ्यायचं आहे दॅट इज इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम. ओके,